आज आपण अतिशय पौष्टिक असा पदार्थ बनवलेला आहे. गूळ घालून गव्हाच्या पिठाचे गुलगुले कसे करायचे ते बघणार आहेत. तर हा जो पदार्थ आहे तो अगदी पौष्टिक आहे. मधल्या वेळेत तुम्ही लहान मुलांना खायला देऊ शकता आणि जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे अगदी त्यामध्येच हा पदार्थ बनवून तयार होतो. नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक, वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार असा पदार्थ बनवलेला आहे. तर बघा, आपला गुलगुला दिसायला खूपच छान दिसत आहे आणि त्याला खूप छान अशी जाळीसुद्धा पडली आहे. तर एक गुलगुले मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून किती छान अशी जाळी पडली आहे. तर तुम्हीसुद्धा एक वेळेस असे हे गुलगुले नक्की करून बघा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर गुलगुले बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून गूळ जो आहे तो पाण्यामध्ये भिजत घातला होता. आता तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही 1 वाटी गूळ घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि गॅसवरती गूळ जो आहे तो आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे. पण इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 1 वाटी गूळ घेतला, अर्धी वाटी पाणी टाकलं आणि हा जो गूळ आहे तो तसाच आपण पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. आता बघा, भिजलेला जो गूळ आहे तो आपण चाळणीने पूर्णपणे चाळून घेतला आहे. कारण बऱ्याचदा गुळामध्ये भरपूर प्रमाणात कचरा असतो किंवा खडेसुद्धा असतात. आता एकीकडे आपण पीठ घेतलेलं आहे. तर हे जे पीठ आहे ते आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत. आपण जे रोज चपातीसाठी पीठ वापरतो ना, अगदी तेच पीठ वापरणार आहोत. तर गव्हाचं पीठ मी इथे चाळून घेतलेलं नाही, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कोंडा असतो. तर कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, ते आपल्या शरीराला अगदी आरोग्यकारक असतात. ज्या वाटीने आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर त्या छोट्याच वाटीने आपण अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे. रव्यामुळे आपले गुलगुले वरून एकदम कुरकुरीत होतात आणि खूप छान अशी त्याला जाळीसुद्धा पडते. आता सुरुवातीला मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी रवा घेतला आणि या गुळाच्या पाण्यामध्ये हे पीठ आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. हा अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे. अगदी कमी वेळेमध्ये आणि झटपट बनवून तयार होतो. आता बघा, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि अर्धी वाटी रवा घेतला, तरीसुद्धा आपलं पीठ थोडंसं पातळ झालेलं आहे. कारण गुलगुल्यासाठी पीठ आपल्याला अगदीच सैलसर ठेवायचं नाही. तर अजून मी यामध्ये थोडंसं पीठ ॲड करून घेणार आहे. तर वरून 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं, परत 1 चमचे बारीक रवा घेतला आणि हे पीठ आता आपण छान असं फेटून घेऊयात. लक्षात असू द्या, जर आपल्याला गुलगुले बनवायचे असतील तर पीठ जे आहे ते अगदीच घट्ट नाही किंवा अगदीच पातळसुद्धा करायचं नाही. तर आता तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. अशा प्रकारे हे गुलगुल्याचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता पीठ आपण भिजवून घेतलं की त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ म्हणला की त्यामध्ये मीठ टाकलं की अजून छान अशी चव येते. 1 चमचाभर इथे आपण बडीशेप पावडर टाकली आहे. बडीशेप पावडर आपण घरीच बनवली होती. एक 5 ते 6 विलायची आणि 1 चमचा बडीशेप ती खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली होती. अगदी चिमूटभर आपण इथे बेकिंग सोडा वापरलेला आहे. जर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही अगदी चिमूटभर इनो वापरू शकता किंवा जो खाण्याचा सोडा असतो तो सुद्धा वापरू शकता. आता हे सर्व जिन्नस टाकून झाले की परत हे आपण चांगलं आता फेटून घेऊयात. आणि आता बघा, आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे. तर याच पद्धतीत आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे. आता हे पीठ जे आहे ते आपण एक 10 मिनिट असंच बाजूला ठेवणार आहेत. कारण यामध्ये आपण रवा टाकला आहे. तर रवा आपला छान असा फुलावा यासाठी अगदी 10 मिनिट हे पीठ आपण बाजूला ठेवलं होतं. 10 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून घेतलं. पीठ आता छान असं तयार झालं आहे. तर बघू शकता तुम्ही, आपलं जे पीठ आहे ते किती छान असं तयार झालं आहे. आता लगेच आपण याचे गुलगुले बनवून घेऊयात. गुलगुले बनवत असताना आपण थोडंसं पाणीसुद्धा घेतलं आहे. तर पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. तर पाण्यामध्ये हात बुडवला कारण जे पीठ आहे ते हाताला चिटकू नये. तर अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये एक एक करून गुलगुले सोडून घ्यायचे आहेत.
गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर तेल आपल्याला अगदी कडकडीत तापवायचं नाही, मध्यम आचेवर तेल तापवून घ्यायचं आहे. आणि एक एक करून अगदी लहान आपल्याला सुपारी एवढे हे गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. कारण तळल्याच्या नंतर ते दुप्पट फुलतात. तर अगदी लहान आकारामध्ये हे गुलगुले सोडून घ्यायचे आहेत. गुलगुले तेलामध्ये सोडत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवायची आहे. कारण यामध्ये आपण गुळाचा वापर केला आहे, त्यामुळे याला पटकन चॉकलेटी रंग येतो. आणि चॉकलेटी रंग आला की बऱ्याचदा वाटतं की गुलगुले जे आहेत ते वरून तर तळले आहेत, पण मध्ये तसेच कच्चे राहतात. म्हणून आपल्याला अगदी मध्यम आचेवर हे गुलगुले तळून घ्यायचे आहेत. आता बघा, इथे आपण गुलगुले तेलामध्ये सोडून घेतली की 2 ते 3 मिनिटामध्ये हे गुलगुले तळून तयार होतात. तळत असताना अगदी मध्यम आचेवर हे गुलगुले तळायचे आहेत. तुम्ही सुद्धा या रमजान ईदला हे असे पौष्टिक असे गुळ घालून गव्हाच्या पिठाचे गुलगुले नक्की करून बघा. आता बघा, आपले गुलगुले छान असे रंगावर तळून झालेले आहेत आणि याला खूप छान असा रंगसुद्धा आलेला आहे. आता गुलगुले आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊयात. आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ते पूर्णपणे नितळून घेऊयात. इथे आपण एक बॅच अशी तळून घेतली आहे. तर बाकीचे सुद्धा जे राहिलेलं पीठ आहे त्याचे गुलगुले आपण असेच तळून घेऊयात. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा पौष्टिक असा गुळाचा पदार्थ बनवून तयार होतो. तर एक्स्ट्राचं तेलसुद्धा आपण सर्व निपटून घेतलं आहे आणि बाकीचे राहिलेले सुद्धा गुलगुले अशाच प्रकारे तळून घेऊयात. आता बघा, इथे मी बाकी सर्व पिठाचे गुलगुले सुद्धा तळून घेतले आहेत आणि दिसायला तर खूपच छान दिसत आहेत. वरून एकदम कुरकुरीत, आतून एकदम जाळीदार असे गुलगुले बनवून तयार झाले आहेत. हे गुलगुले तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा दुधामध्ये सुद्धा टाकून खाऊ शकता. खायला खूपच अप्रतिम लागतात. तुम्ही सुद्धा एक वेळेस असे गुळ घालून गव्हाच्या पिठाचे गुलगुले नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा किंवा तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुमचा अनुभव मला सुद्धा शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या खरंच रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.